एकदा माझा असं झालं की मी हॉरिझॉन्टल बार करताना जवळजवळ 8 मीटरवरनं खाली पडलो आणि माझा म्हणजे डोक्याला मार लागतात तर माझ्या हातावर फ्रॅक्चरवर मी निभावलो. म्हणजे लोक म्हणाले होते की आता हा संपला. मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कोच म्हणून काम करायचो तेव्हा 36 खेळ होते. आता 96 खेळ झाले. तसं जिम्नास्टिक्स मध्ये पण होतं. पूर्वी जिम्नास्टिक्स आर्टिस्टिक होतं, ट्रॅम्पोलिन आलं, रिदमिक्स आलं, त्याच्यानंतर अॅक्रोबॅटिक्स आलं, एरोबिक्स आलं, आता पार्कोर म्हणून एक नवीन. एवढा भारी खेळ आहे पण तरीही त्याचा अजून ऑलिम्पिक मध्ये का समावेश नाही झाला? खेळाची एक शिकवण आहे की माणसांनी नियमामध्ये कसं राहायचं, म्हणजे नीती म्हणजे माणूस. हे जर तुम्हाला या फिलॉसॉफीमध्ये आम्हाला शिकवलं गेलंय की किंवा सांगितलं गेलंय आमच्या गुरुनी, पाश्चिमात्य देशांमध्ये जिम्नास्टिक्स हा सर्वांना कंपल्सरी आहे. तसं आपण भारतामध्ये मलखांब हा सर्वांना कंपल्सरी केला पाहिजे शाळेच्या माध्यमातून. वडिलांनी आपल्याला लहानपणापासून जेव्हा तुम्ही शरीराचं किंवा एका खेळाचं जेव्हा ट्रेनिंग दिलं त्याच्यासोबत केव्हा डावपेच आपण म्हणू की खेळाचे डावपेच शिकवले असतील, तेव्हा मनाचंही काही ट्रेनिंग दिलं किंवा मनाचेही काही डावपेच शिकवले तुम्हाला? आज जीवनातील अनेक ऍस्पेक्टमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि आजच्या टाइमलाईनचे युथ म्हणून आम्ही या प्रश्नांच्या शोधात निघालो आहोत. तर या लाईफ ऍस्पेक्टच्या प्रश्नांचे उत्तर शोधताना त्याचा काही विशिष्ट दृष्टिकोनातून आपल्याला विचार करता येईल का किंवा अभ्यास करता येईल का आणि त्याच्यातनं प्रश्नांची उत्तर शोधता येतील का? तर याच आम्ही जिज्ञासेतून प्रदत्त हा पॉडकास्ट आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांच्या एका जरी प्रेक्षकाच्या जीवनात पॉझिटिव्हिटी आली तर ती आमच्यासाठी मोठी अचिव्हमेंट असेल. महाराष्ट्र लेवलचा खेळामधला सर्वोच्च पुरस्कार श्री शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना 2दा प्राप्त झालेला आहे. भारतातील एकमेव व्यक्तिमत्व एशियन जिम्नॅस्टिक युनियन ह्या टेक्निकल टीम मध्ये एकदा नव्हे 2दा ऍज अ मेंबर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. जिम्नॅस्टिक या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, MSM कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन इथं जे सध्या ऍज अ प्रिन्सिपल म्हणून काम करत आहेत आणि फिजिकल एज्युकेशन मध्ये डॉक्टरेट संपादित केलेली आहे, असे आज आपल्या पॉडकास्टमध्ये एपिसोडमध्ये जे गप्पा मारायला आलेले आहेत ते आहेत श्री मकरंदजी जोशी सर. सर्वात आधी तर मी आपलं या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद, थँक्यू. आजचा दिवस कसा गेला आपला? आजच्या दिवसाला खूप जास्त महत्व आहे. आज आपण जगाला एक चांगली उपाधी दिलेली आहे, एक महत्वाची संकल्पना जगाला दिलेली आहे आणि ती म्हणजे आज आपण 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो आहोत. बरोबर. आणि तोच आज आम्ही साजरा करून महाविद्यालयात आज आम्ही तो साजरा केला. आणि योग या विषयाचं महत्व आपल्या जीवनात काय आहे ते सर्वांना कळावं, उमजावं याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न अखंड चालू राहील. त्यामुळे आजच्या दिवसाचं खूप जास्त महत्व आहे, खूप जास्त उत्साह घेऊन आज आम्ही हे केलेलं आहे. पण तुम्ही जेवढा उत्साहाने जातात कार्यक्रमाला किंवा मार्गदर्शन करतात तेवढ्या विद्यार्थ्यांचा किंवा स्टुडंटचा त्याला रिस्पॉन्स असतो का? किती स्टुडंट्स असतात? अगदी मार्मिक प्रश्न आहे आणि खूप छान विचारलं तुम्ही. कारण आजच्या एकंदर शाळा आणि महाविद्यालयाच्या कारभारामध्ये एकंदर असं आमच्या लक्षात येते की विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन शिकण्याची आज मानसिकताच त्यांची राहिलेली नाहीये. याचं कारण अनेक असू शकतं. जसं आपण बघतोय की आपण आज तांत्रिक युगामध्ये आहोत. IT क्षेत्र आपण खूप वाढवलेलं आहे, AI क्षेत्र खूप विकसित होताना दिसतंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हातामध्ये सगळं जग आहे. त्यांना काही गोष्ट त्यांच्या हातामध्ये आहे, इमिजिएटली ते मिळू शकते आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात जाऊन काही करण्याची किंवा अनुभव घेण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे आज जरी आम्ही योग दिन आमच्या महाविद्यालयात साजरा केला असला तरी विद्यार्थ्यांची संख्या मात्र नगण्य आम्हाला दिसून आली. एक क्रिकेट सामन्यात एक टीम फायनल सामना जिंकला आणि त्याच्यात जल्लोषात म्हणून बेंगलोरला मागच्या महिन्यात काही अनुचित घटना घडली. त्याच्यात 11 जण पण मृत्युमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पण माझं असं मनात येतं कधी कधी की भारतीय परंपरेत म्हणा किंवा भारतीय मातीतले जे आपले निर्माण झालेले खेळ आहेत, जसं काही कबड्डी आहे, खो खो आहे, मल्लखांब आहे, त्याला लोकांचा रिस्पॉन्स नाहीये किंवा लोक त्या दृष्टिकोनातून फार कमी पाहतात किंवा त्याच्यात इंटरेस्ट कमी घेतात. मग हा जो गॅप आहे तो गॅप बद्दल आपलं मत काय? कारण की हा गॅप दिवसेंदिवस वाढत जातोय. आहे, नक्कीच आहे. म्हणजे हा गॅप आहे आणि तो सर्वसामान्य सर्वश्रुत आहे, सर्वांना मान्य आहे. याचं कारण
महत्वाचं असू शकतं. त्याच्यामधला महत्वाचा पहिला भाग आहे की हा जो खेळ आपण जो उल्लेख करताय तो क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने हा खेळ त्याची जी पार्श्वभूमी जर बघितली आपण तर तो खेळ इंग्रजांनी आपल्या अधिकाऱ्यांसाठी तो निर्माण केला आणि त्याच्यानंतर त्याचं स्वरूप एंटरटेनमेंट म्हणून हा आहे. पण आपण जर भारतीय खेळाचा उल्लेख आता केला तर तो काहीतरी घडवण्याच्यासाठी तो खेळ तयार झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ कबड्डी हा खेळ आहे. हा खेळ तुम्हाला तुमच्या गड आणि किल्ले जिंकण्यासाठीचं जे काही तुमची रचना होती की मी समोरच्या गडाचं हे करून कसं बाहेर पडू शकेल याच्यासाठीची रचना होती. म्हणजे हे सगळे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. कबड्डी असो, खो खो असो, मी कसा हुलकावणीतून पळत राहीन सातत्याने आणि मी शत्रूला कसा पकडू देणार नाही, मी त्याच्या हातात कसा सापडणार हे त्याच्यामध्ये आहे. दुसरीकडे तुम्ही मलखांबाचा उल्लेख केला तर मलखांब हा असा खेळ आहे की ज्याच्यातनं स्वतःच्या शरीरावर एक विशिष्ट प्रकारचा ताबा मिळवता येतो. कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला आपलं शरीर अशा पद्धतीने वळवता येतं किंवा असं पद्धतीने उचलता येतं की ते सहजतेने तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये नेता येऊ शकतं. आणि त्याचा महत्वाचा उल्लेख आपले बाळंभट यांनी मलखांबाला सुरुवात केली आहे. तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठुरी या गावापर्यंत झालेली आहे. तर त्याचा मूळ उद्देश होता की पहिलवानकी करत असताना माझ्या वजनाचा जर मला सवंगडी सापडला नाही तर मी त्याच्यावर डावपेच कसे लावणार, बरोबर आहे, त्याला कसं मी त्याच्या ताकदीला मी माझे जोर कसा वाढवणार, याच्यासाठी मग ती मलखांबाची निर्मिती झाली. म्हणजे अशा पद्धतीने ह्या खेळांच्या उत्पत्ती आहेत, ह्या खेळाचे पर्पज आहेत. आणि दुसरीकडे एक करमणूक म्हणून आहे. मग करमणूक म्हणत असल्यामुळे ते अर्थातच ते आरामदायक आहेत, आल्हाददायक आहेत थोडेसे त्याचं स्वरूप. म्हणजे मी स्ट्रक्चर विषयी बोलतो त्याच्या. आणि मग आता हा खेळ पॉप्युलर का झाला आणि हे बाकीचे मागे पडले याचं महत्वाचं कारण मी सांगितलं की हे टोटली शारीरिक कष्टाचे आणि खूप हार्ड वर्किंग खेळ आहेत. ते मिळवायला, त्याचं कौशल्य मिळवायला खूप मेहनत करावी लागते, हा एक पार्ट. त्या मानाने क्रिकेट हा सहजतेने कौशल्य येऊ शकतं. अर्थात तुम्ही हाय लेवलला खेळाल तर त्याचे सुद्धा कौशल्य इतके सोपे नाहीत. बॅटिंग करणं, 140च्या वेगाने येणाऱ्या चेंडूवर एखादा षटकार मारणं ही सोपी गोष्ट नाही. मला त्याला हे म्हणायचं नाही. परंतु बेसिकली आमचा डिफरन्स कुठे आलाय की ही जी काही संघटना आहे, म्हणजे त्या पद्धतीने त्या खेळाकडे जे बघितलेलं जे काही दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन, हा व्यावसायिक दृष्टिकोन हा फार फास्ट डेव्हलप झाला त्यांच्या संघटनेच्या कौशल्यामुळे. आणि म्हणून हा खेळ इतका पॉप्युलर झाला. बाकीच्या खेळाच्या संघटना या त्या मानाने व्यावसायिकतेकडे न जाता त्या फक्त हौशी, अमॅच्युअर अशाच पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि म्हणून हे जे खेळ आपण आता उल्लेख केले त्यांच्यामध्ये आणि ह्या क्रिकेटमध्ये हा फार मोठा डिफरन्स आहे. आणि हा ऍक्च्युली त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. म्हणजे क्रिकेट संघटनेकडनं अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्यामध्ये, वाईट गोष्टीचं मी असं म्हणत नाही की ती दुर्घटना झाली ही नक्कीच दुर्दैवी घटना आहे ती. परंतु त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्या इतर संघटनांनी, इतर क्रीडा असोसिएशननी त्यांच्याकडनं घेतले तर हे खेळ सुद्धा ह्या समाजामध्ये पॉप्युलर होण्याची आणि त्या समाजापर्यंत पोहोचण्याची शक्यता नक्कीच आहे. तर म्हणजे तुमचं उत्तर ऐकताना असं वाटलं की तुमचा मनाचा अभ्यास पण भरपूर आहे. पण जेव्हा आम्ही तुमच्याबद्दल आम्हाला थोडेफार गोष्टी जेव्हा कळाल्या किंवा माहिती करून घेतल्या तेव्हा असं आम्हाला कळालं की तुमचं ट्रेनिंग जे आहे लहानपणापासून हे तुमच्या वडिलांनी दिलेलं आहे, तुमच्या वडिलांकडे त्याची ट्रेनिंग झालेली आहे आणि ते एका विशिष्ट फिलॉसॉफीचे फॉलोअर्स पण आहेत. तर वडिलांनी आपल्याला लहानपणापासून जेव्हा तुम्ही शरीराचं किंवा एका खेळाचं जेव्हा ट्रेनिंग दिलं त्याच्यासोबत किंवा डावपेच आपण म्हणू की खेळाचे डावपेच शिकवले असतील तेव्हा मनाचंही काही ट्रेनिंग दिलं किंवा मनाचेही काही डावपेच शिकवले तुम्हाला? नक्कीच. मनाचे डावपेच हे कसं आहे की आता जसं तुम्ही उल्लेख केला की माझे वडीलच माझे गुरु आहेत, कारण त्यांनीच मला जिम्नॅस्टिक्सच्या क्षेत्रामध्ये आणलं म्हणा आणि माझ्यावर त्यांनी विविध प्रयोग केले. जसं तुम्ही आता म्हणलं की त्यांनी डावपेच काही शिकवले का, ते हे सगळे प्रयोग माझ्यावर झालेत. आणि हे प्रयोग जे त्यांनी केले ते एका तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांनी ते केले असं मला वाटतं. कारण ते पूर्वी राजकारणामध्ये होते आणि ते वास्तविक ते चांगले क्रिकेटचे खेळाडू होते माझे वडील सुधीरदादा जोशी. तर ते चांगले क्रिकेटचे खेळाडू असताना त्यांनी जिम्नॅस्टिक्स, कबड्डी, बास्केटबॉल अशा विविध खेळामध्ये मार्गदर्शन केले. तर ते का करू शकले तर त्यांना शारीरिक तयारी करण्याबरोबर मानसिक तयारी कशी करून घ्यायची याची जाण होती आणि याचं त्यांना फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान कळालेलं होतं.
तर ते मानसिक तयारी करत असताना आता दोन गोष्टी महत्वाच्या असतात की शरीराबरोबर साहजिकच मानसिक तयारी पण होतेच, आणि म्हणून शरीराला अशा पद्धतीच्या काही सवयी लावाव्या लागतात की जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या मनाच्या तयारीवर होतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आपण जसं मॅरेथॉन रनिंग करतो, तर मॅरेथॉन रनिंग करत असताना जेव्हा किंवा आपण एखादा गड चढतो किंवा टेकडी चढतोय, टेकडी चढत असताना एका विशिष्ट अंतरानंतर आपल्याला असं वाटतं की यार नाही, मी याच्या पुढे नाही जाऊ शकणार. ही तुमची एक ब्लॉक येतो, हा शारीरिक ब्लॉक आहे. तुम्हाला एकतर तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम खूप फास्ट काम करत असेल, तुम्हाला रक्त पुरवठा कमी पडत असेल, आणि म्हणून तुमचं शरीर आता मात्र काय करतं की नाही, आता मी याच्या पुढे जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस तुमच्या शरीराबरोबर तुमच्या मनाचा पण पार्ट खूप महत्वाचा असतो की तो जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक तुमच्या मनानेच काढू शकतो. तुमचं मन जर खंबीर असेल, त्यांनी जर ठरवलं की नाही, मी किती काही झालं तरी मी पडलो, आता मला चक्कर येऊन पडलं किंवा मला काय वॉमिटिंग झाली तरी मी हे कम्प्लीट करणार, म्हणजे कम्प्लीट करणार, हा जो पार्ट आहे हा ऑटोमॅटिक शरीराबरोबर मनाचा पण तयार होतो. तर ही जी फिलॉसॉफी आहे, ही फिलॉसॉफी त्यांनी पूर्णवाद तत्वज्ञान जे आहे, जे जीवनाचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जीवन कसं यशस्वी करता येईल, कसं चांगल्या पद्धतीने आणि प्रभुत्वाने जगता येईल, हा मंत्र या पूर्णवादाच्या फिलॉसॉफीमध्ये आहे. त्यामुळे शेवटी स्पोर्ट्स हे काय आहे की प्रभुत्व आहे. तुम्ही कौशल्यावर किती प्रभुत्व मिळवलंय, तुमच्या खेळावर तुम्ही किती प्रभुत्व मिळवलंय, आणि हे प्रभुत्व मिळत असताना जसं तुम्हाला शरीराची तयारी करावी लागते तशी मानसिक पण करावी लागते. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ते कसे आमच्याकडे तयारी करून घ्यायचे. तर आम्हाला म्हणजे माझ्याबरोबर जे माझे सवंगडी असायचे ते आमच्या वडिलांना कोणी नाही म्हणू शकत नव्हतं. ओके. आता मी असा विचार केला, मी सुद्धा वडिलां म्हणजे मुलगाच आहे, तर मी वडील या नात्याने त्यांना मी सहजतेने बोलू शकतो, पण बाकीचे शिष्य म्हणून ते त्यांना कदाचित नाही म्हणू शकणार नाही, पण मी तर म्हणू शकलो होतो. पण माझी केव्हाही त्यांनी सांगितल्यानंतर कधीही नाही म्हणण्याची कधीच हिंमत झाली नाही. बरं, असं म्हणावं की ते मला खूप मारत होते का, त्यांनी मला कधीही एकदाही माझ्या जीवनामध्ये त्यांनी मला मारलेलं मला आठवत नाही. मग असं असताना मला असं एवढा का त्यांच्या विषयी त्यांनी सांगितल्यानंतर होता, तर त्यांनी नेहमी एक सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेळेस कुठल्याही मोठ्या व्यक्तींनी सांगितलेलं काम जर ऐकलं, तर हे तुम्ही काम ऐकलं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला तर तयार केलंच आणि हे केलंच, पण त्याचबरोबर तुमची मनाला तुम्ही मुरड घालून तुम्ही ते काम करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये आलात, आणि एकदा तुम्हाला त्या काम करण्याची सवय लागली की तुम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. तुम्ही वारंवार ते करा की आवड निर्माण होते. आणि ही फिलॉसॉफी पूर्णवादानी त्यांना शिकवलेली आहे. त्यांचे गुरु आहेत डॉक्टर पारनेरकर, यांच्या सांगण्यावरनं, यांच्या उपदेशावरनं त्यांनी या पद्धतीचं शिक्षण म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं येणं हे असं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्णवादाचं जे काही तत्वज्ञान आहे हे खेळाच्यासाठी विशेषतः मानसिक तयारीसाठी अत्यंत महत्वाचं आहे, असं माझा अनुभव आहे. पण हे झालं खेळापुरतं, पण ऍक्च्युअल तुमच्या जीवनात कधी प्रॉब्लेम्स येतात, मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असतो, मग तुम्ही कोणाकडे बघतात ते इश्यूजसाठी किंवा प्रॉब्लेमसाठी? तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतात? मी अर्थातच मला भाग्यवान समजतो की मला माझेच वडील गुरु मिळाले, आणि त्यांचं जे काही मानसिक किंवा त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे जीवनाकडे बघण्याची, ती जीवनाकडे बघण्याची फिलॉसॉफी ही पूर्णवाद तत्वज्ञानाची आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही आता उल्लेख केला की जीवनामध्ये अनेक विपरीत प्रसंग येतात. 1991ला मी ग्वाल्हेरला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळायला स्पर्धेसाठी सहभागी झालो होतो. त्यावेळेस माझ्याबरोबर टेक्निकली कोच असं कोणी नव्हता. एक आमच्यातला सिनियर खेळाडू होता, तो आमच्याबरोबर कोच म्हणून आलेला होता. तर त्या स्पर्धेमध्ये अशी घटना घडली की माझा परफॉर्मन्स, मला माहिती होतं की मी पहिल्या 3च्या रँकमध्ये नक्कीच आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मी सेकंडच होतो जर इव्हॅल्युएशन जसं प्रॉपरली झालं असतं तर. पण घटना अशी घडली की मी प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आमच्या जिम्नॅस्टिक्समध्ये 6 ॲपरेटस असतात आणि एक 7वी ऑलराऊंड चॅम्पियनशिप असते, तर त्या 7 मध्ये मी ऑलराऊंड चॅम्पियनशिपमध्ये 4था. मग मी वॉल्टिंगला फायनलमध्ये सिलेक्ट झालो होतो, हॉरिझॉन्टल बारला सिलेक्ट झालो होतो, फ्लोअरला सिलेक्ट झालो होतो आणि पॉमेलला सिलेक्ट झालो होतो, आणि पॅरलला, म्हणजे 5 ह्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो होतो. या 5ही ह्याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी 4था. आणि मग मला एवढं त्या स्पर्धेनंतर एवढं नैराश्य आलं
मी म्हटलं यार आपण एवढं चांगलं परफॉर्मन्स करून सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन केवळ आपल्याला कोणी आपला बॅकअप करणारा कोणी माझ्याबरोबर नाही, म्हणून मला माझ्या या स्पर्धेमध्ये अपयश येते. मला पाहिजे तसं माझं जी काही रँकिंग होती ती मला मिळू शकली नाही. मग असं मी वडिलांना म्हणलं की आता बाद झालं, मी सोडतो आता. तसंही मी आता ग्रॅज्युएट झालोय, मला पोस्ट ग्रॅज्युएशनला आता अभ्यास करावा लागेल, अमुक करावा लागेल. तर तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की अरे हे आज जे झाले तू जे म्हणतोय ते ठीक आहे, तुझ्यावर अन्याय झालाय, परंतु या घटनेतनं तुला खूप गोष्टी शिकायला मिळणार. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला पॉझिटिव्हिटी सांगायचे. एकदा माझं असं झालं की मी हॉरिझॉन्टल बार करताना जवळजवळ 8 मीटरवरनं खाली पडलो आणि माझा म्हणजे डोक्याला मार लागतात तर माझ्या हातावर फ्रॅक्चरवर मी निभावलो. म्हणजे लोक म्हणाले होते की आता हा संपला. म्हणजे इतकं त्या स्पर्धेमध्ये फॅटल ऍक्सिडेंट झाला. आणि ते झाल्यानंतर मग मला प्लॅस्टर वगैरे लावलं आणि मग मी थोडासा नाराज झालो, कारण मी पीक परफॉर्मन्स होतो. मला पुढे आता प्लॅस्टर लागल्यामुळे मग ते रेस्ट, त्याच्यानंतर माझं पुन्हा किती दुखेल, कसा मी रिहॅब होऊन पुन्हा परत येईल हे मला काही अजिबात ठाऊक नव्हतं. आणि मग त्याही परिस्थितीमध्ये आमचे वडील पॉझिटिव्ह, अरे बरं झालं निदान तुलाच लागलं. मी एकदम त्यांच्याकडे बघितलं, मलाच लागलं. अरे हो म्हणे, शेवटी मी एक बाप आहे, हे जर दुसरा व्यक्तीला जर लागला असतं तर लोकांनी मला नावं ठेवली असते, हा कोणचा खेळ तुम्ही शोधून काढला आणि आमच्या मुलांच्या जीवावर उठायला लागलाय, असं म्हणून त्यांनी तो पॉझिटिव्ह घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणे, हे चांगलं झालं की तुला सांगता येईल पुढे, कारण तुला ह्याच करिअर करायचंय की ऍक्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही कसे कमबॅक करू शकता आणि कसं तुम्हाला करता येण्याची शक्यता आहे. ही पॉझिटिव्हिटी त्यांनी मला या प्रसंगातनं दिली. म्हणजे हे कशामुळे ते सांगू शकले, तर त्यांनी पुढवादाचा या फिलॉसॉफीचा त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांच्याकडनं त्यांच्या गुरूंनी खूप या बाबतीत त्यांच्यावर बिंबवले होते आणि म्हणूनच इतकं पॉझिटिव्हली ते विचार करू शकत होते. त्यामुळे असे प्रसंग आहेत आणि त्याचा हा फायदा आज मी सांगताना, मी पण कोच त्याच्यानंतर झालो आणि मी सांगताना मोठ्या कॉन्फिडन्सली सांगू शकत होतो की अरे काही होत नाही, हरकत नाही, 2 काय माझे 4 तुकडे झाले होते हाडाचे. हा जो कॉन्फिडन्स मला सांगताना आला, या सांगण्यामुळे समोरचा सुद्धा त्याच पद्धतीने पुन्हा नवी उमेद घेऊन पुन्हा त्या क्षेत्रामध्ये टिकू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. ही एक गोष्ट मला याच्यातनं मला शिकायला मिळाली. कारण म्हणजे तुमचा हा एवढा मोठा अनुभव पुढच्या पण पिढीला किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना उपयोगाला येतो, ही खूप खरंच मोठी गोष्ट आहे. तुम्ही आता जिम्नॅस्टिकचा विषय काढलात. जिम्नॅस्टिक सोबत अजून कोणकोणते खेळ खेळतात आपण? मी वास्तविक बास्केटबॉल पण राष्ट्रीय स्तरावर खेळलो. मी स्विमिंग, जलतरण पण मी राष्ट्रीय लेवलवर पार्टिसिपेट झालो. आणि मी व्हॉलीबॉल पण खूप चांगल्या पद्धतीने खेळायचो आणि मी त्याच्यातही राष्ट्रीय लेवलपर्यंत मी खेळू शकलो. मला आणि मलखांबाची तर आमची सुरुवातच होती. पण मलखांबाची एक तुम्हाला स्टोरी सांगतो की मलखांब हा मी ज्यावेळेस जिम्नॅस्टिकचं आमच्याकडे मराठवाड्यामध्ये कुठेही काही प्रशिक्षण केंद्र नव्हतं, केवळ पुण्यामध्येच त्याचा खूप मोठा प्रशिक्षण केंद्राची त्याचं हे झालेली आहे एस्टॅब्लिशमेंट. तर तिथे वडील मला महाराष्ट्र मंडळ आणि संमित्र संघ या ठिकाणी ते जिम्नॅस्टिकचे धडे घ्यायला पाठवायचे. त्याच्याबरोबर मलखांब पण आम्हाला करायला सांगायचे. कारण मलखांब हा असा खेळ आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे की जी जिम्नॅस्टिक्स असो, ही तर जिम्नॅस्टिक्स इज मदर ऑफ ऑल गेम्स. हा खेळ तर मदर म्हणून संबोधला गेलाय, पण या मदरला सुद्धा पूरक अशी अजून एक म्हणजे त्याची जी मावशी म्हणू आपण, तर ती मलखांब आहे. कारण त्याच्यातनं मलखांब जर तुम्ही केला तर ते जिम्नॅस्टिक्सला अत्यंत पूरक असं तुमचं शरीर तयार होतं. कारण मलखांबामध्ये एकतर लवचिकता प्रचंड प्रमाणामध्ये विकसित होते, त्यानंतर शरीर पिळदार होतं आणि तेवढंच ते ताकदवान पण होतं. म्हणजे शक्ती सुद्धा तुमची वाढते आणि मुळात तुमच्या शरीरामध्ये जी एजिलिटी आहे, ज्याला आपण दिशाभिमुखता असं म्हणू शकतो, ही गोष्ट या खेळामुळे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढते की त्यामुळे तुम्हाला कुठल्याही खेळातल्या स्किल्स आहेत ह्या अत्यंत सहजतेने करता येतात. माहोल कसा असायचा? म्हणजे आजकाल जास्त आखाडे पाहायला मिळत नाहीत, पण तुम्ही ज्या काळात ट्रेनिंग घ्यायचं, तुमच्या लहानपणी म्हणा किंवा ट्रेनिंग देतात किंवा त्यावेळेस देत पण असतात, पण तेव्हाचा माहोल कसा होता? तेव्हाचे लोक कसे एकमेकांना शिकवायचे किंवा प्रेरित करायचे एकमेकांना? एक वेगळाच माहोल असतो. त्यावेळेस जे ट्रेनिंग सिस्टीम किंवा जे काही बघायची दृष्टिकोन होता ना, तो एक असा जुनून असायचा. म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रात आलेत म्हणल्यानंतर तुम्ही इतके त्याच्यात भारावलेले असायचे की तुम्हाला दुसरं बाकीचं काही सुचायचं नाही. अरे मला तालमीत जायचंय, मला जिम मध्ये जायचंय, मला व्यायामशाळेत जायचंय. व्यायामशाळेत जायचे म्हणजे जायचे. मग तिथे गेल्यानंतर
पूर्णपणे सर्वस्व झोकून त्याच्यात काम करायची मानसिकता होती. अर्थात त्या काळामध्ये इतकं सायंटिफिकली ट्रेनिंग दिलं जात नव्हतं असं मी म्हणेन, कारण आपण आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलं असं करा रे तुम्ही, आम्ही तसंच करत राहिलो. परंतु आज स्पोर्ट्स खूप ऍडव्हान्स झालेला आहे. स्पोर्ट्स सायन्सचा खूप बॅकअप या सर्व गोष्टींना मिळालेला आहे. आणि जर तुम्ही सायंटिफिक लेवलवर कुठलाही स्पोर्ट्स जर ट्रेनिंग केलं नाही तर तुम्हाला आज स्पर्धेमध्ये टिकता येणार नाही. आणि म्हणूनच आज आपण बघतो आहोत की पूर्वीच्या काळी आपण जसं आखाड्यामधनं किंवा पहलवान लोक खूप जास्त हेवी एक्सरसाइज करायचे, परंतु आता तसं करून चालत नाही. आता इतका खेळाला वेग आलाय, कारण याचं कारण आहे की खेळाचं नेचर बदललंय, खेळाचं स्ट्रक्चर बदललंय, खेळाचे इक्विपमेंट्स बदललेत. आणि हे बदललेले इक्विपमेंट्स, बदललेले नियम, बदललेलं स्ट्रक्चर हे तुम्हाला जर कालसापेक्षाप्रमाणे त्याचा वापर करता आला नाही तर तुम्हाला या खेळामध्ये तुम्ही वरच्या लेवलवर जाऊ शकणार नाहीत. आणि म्हणून पुन्हा इथं मी तुम्हाला सांगेन की ह्याचा पूर्ण विचार कशा पद्धतीने जायचं हे सुद्धा आम्ही का शिकू शकलो, तर इथे सुद्धा आमच्या गुरूंनी म्हणजे माझ्या वडिलांनी काळ सापेक्ष विचार केला. म्हणजे आम्ही मलखांब केला, आम्ही जिम्नॅस्टिक्सचे खूप साधे आणि आपले परंपरागत एक्सरसाइज पण केले, पण त्याचबरोबर जे ऍडव्हान्स आहे, जे तुमचं लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, जे लेटेस्ट टेक्निक्स डेव्हलप होत आहेत, सायंटिफिक दृष्टिकोनातून जे काही रिसर्च होत आहे त्याचा अभ्यास करून त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं. याच्यासाठी त्यांनी अमेरिकेतून जिम्नास्ट नावाचं एक मॅगझिन निघायचं ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कोचिंगच्या विषयी सगळे लेख आणि त्याचे सगळे संशोधन असायची. ते पुस्तक आमच्याकडे यायचं राजा पिंपरीला अमेरिकेतनं, आणि त्याचा अभ्यास करून मग ते आम्हाला या पद्धतीने शिकवायचं. म्हणजे शेवटी अभ्यास करून शिकवणं हा तर पार्ट आहेच आहे, पण तो काळ सापेक्षचा जो काही संबंध आहे हा संबंध पुन्हा मला असं वाटतं की जीवनाच्या या एका तत्वज्ञानाशी निगडीत आहे. मला असं विचारायचं की मल्लखांबाविषयी जी आता जी माहिती आहे की स्पेसिफिकली हा जेव्हा खेळ शिकायचा असतो त्याला काही एज फॅक्टर का असतं का काही? कारण की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही 8 मीटरवरून खाली पडला तेव्हा तुम्हाला इंजुरी झाली, त्याच्यानंतर कसं पुढचं कसा खेळ होईल किंवा त्याच्यातनं मी परत येईल की नाही, कमबॅक करेल की नाही, असाही काही प्रश्न आपल्याला आला होता. तर एकंदरीत या खेळाबद्दल काही चॅलेंजेस आहेत का, की काही चॅलेंजेस येऊ शकतात का, आणि त्याच्यातलं तुम्ही आपण ओव्हरकम कसं करायचं त्याच्यात? मलखांब हा स्पेसिफिकली मल्लखांब. येस मी तुम्हाला सांगितलं की मलखांब हा तर मी म्हणलं की जसं मदर ऑफ ऑल गेम्स मदरची बहीणच आहे. आणि तो मलखांब हा अतिशय उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे की जो आम्ही असं म्हणतो की जसं पाश्चिमात्य देशांमध्ये जिम्नॅस्टिक्स हा सर्वांना कंपल्सरी आहे, तसं आपण भारतामध्ये मलखांब हा सर्वांना कंपल्सरी केला पाहिजे शाळेच्या माध्यमातून. कारण त्याच्यातनं इतक्या शरीराच्या आवश्यक बाबी, ज्याला आम्ही स्पोर्ट्स ट्रेनिंगच्या भाषेमध्ये मोटर क्वालिटीज असं म्हणतो. आता ह्या मोटर क्वालिटीज म्हणजे कारक्षमता आहेत. या कारक्षमता प्रचंड प्रमाणात विकसित करण्यासाठीचं एक ट्रेनिंगचं साधन आहे. मी जसं म्हटलं की पैलवानाला आपली ताकद वाढवण्यासाठीचा तो एक प्रकार आहे. कारण माझं वजन समजा 100 किलो आहे आणि 100 किलोचा मला पार्टनर मिळत नाहीये, तर मी त्याला उचलून फेकायचंय, तर मी कसं करणार जर माझ्या समोर जर तो पैलवान नसेल तर? तो जो कमी वजनाचा असेल तर माझे ट्रेनिंग होणार नाही कम्प्लीट, आणि मी समोरच्या माझ्या 90-100 किलोच्या पैलवानाबरोबर फाईट करू शकणार आहे. मग माझं वजन 100 किलो आहे, मग आता मला माझा डाव त्या खांबाच्या माध्यमातून लावायचा आणि माझं वजन तेवढ्या ताकदीचं, माझी ताकद वाढवली की तेवढं वजन मी सहजतेने उचलू शकेन. म्हणजे हा तो त्याचा पार्ट आहे. आणि त्यामुळे मलखांब हा अतिशय पूरक आहे कुठल्याही, जसं मी मगाशी म्हटलं की स्पोर्ट्ससाठी लागणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी असतात ज्याला आम्ही मोटर क्वालिटीज असं म्हणतो, त्याच्यामध्ये शक्ती हा म्हणजे स्ट्रेंथ ही खूप महत्वाची आहे की जी या मलखांबामध्ये विकसित होते. दुसरी गोष्ट खेळामध्ये आवश्यक असते ती म्हणजे फ्लेक्सिबिलिटी, जी लवचिकता या मलखांबामधनं निर्माण होते. तिसरी गोष्ट तुमचं कोऑर्डिनेशन, समन्वय. म्हणजे कुठलेही स्किल हे तुमच्या समन्वयावरच असतं. जसं तुम्ही असं म्हणता की आज तेंडुलकर खूप छान बॅटिंग, कोहलीचं तुम्हाला उदाहरण आहे, यांचं का चांगलं फुटवर्क आहे, का त्यांचं, कारण त्यांचं कोऑर्डिनेशन पायाचं, हाताचं, बॉडीचं, मानेचं परफेक्टली येतं आणि तो चेंडू कोणत्या टप्प्यावर आहे हे त्यांनी बरोबर लक्षात आल्यावर त्या स्किलला इतक्या सहजतेने करतात, ते मास्टरली करतात, कारण ते कोऑर्डिनेशन आहे. तर हे जे कोऑर्डिनेशन डेव्हलप होतं हे सुद्धा मलखांबाच्या या ऍक्टिव्हिटीमधून निर्माण होतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरावर तुमची हुकूमत गाजवता येते.
म्हणजे तुमचं शरीर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठल्याही थांबवता येतं, स्थिर करता येतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते वळवता येतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते हवेमध्ये फिरून पुन्हा पायावर उतरून तुम्ही लँड करू शकता. अशा पद्धतीचं त्याचं नेचर असल्यामुळे हा खेळ अतिशय महत्वाचा आहे. हे तर मी केव्हाही आणि कोणीही ते मान्य करेल. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलीत की ह्याचे चॅलेंजेस काय. आता हा खेळ जो आहे हा पूर्वी व्यायाम प्रकार म्हणून, पूरक व्यायाम प्रकार म्हणून केला जायचा. आज त्याचं स्पर्धेचं स्वरूप झालंय. आज त्याच्यामध्ये अनेक, म्हणजे एक वेताचा मलखांब पण आलाय, दोरीचा मलखांब आपण ज्याला असं म्हणतो, एक टांगता मलखांब पण आलाय, तो टांगलेला आहे आणि त्याच्यावर मलखांब करायचं. ते जो पुरलेल्या मलखांबापेक्षा खूप जास्त अवघड आहे, कारण तो हलणार आहे, त्याची स्टॅबिलिटी कमी. ते स्टॅबिलिटी कमी म्हटल्यावर तुमची स्ट्रेंथ जास्त लागणार. आणि म्हणून जसं सर्कशीमध्ये जे वेगवेगळे झोके करून तुम्ही वेगवेगळ्या स्किल्स करतात, त्या पद्धतीचा हा एक प्रकार आहे की यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती आणि तुमचं कॉर्डिनेशन, फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ. आता मला सांगा की ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, या गोष्टी प्रत्येक खेळाला अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे याचं महत्व त्रिकालाबाधित आहे हा खेळ. म्हणून मी असं म्हटलं की हा शालेय स्तरावर कंपल्सरी व्हायला पाहिजे. आणि शालेय स्तराचा उल्लेख मी याच्यासाठी केला की हा खेळ लहान वयामध्येच करणं अतिशय उपयुक्त आहे. त्याचं कारण असं की तुमचं शरीर लहान वयामध्ये सहजतेने वळतं, तुमचे जॉईंट्स आणि मसल्स स्टिफ झालेले नसतात. आणि म्हणून पहिलीपासून 5व्या वर्षापासून सुद्धा मलखांब करता येतो. आणि मलखांबाचं आणखीन दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मलखांब चांगला तोच करू शकतो की जो आपल्या वजनाच्या प्रमाणामध्ये त्यांच्या शरीरामध्ये ताकद असते. आणि ही म्हणून त्याला सायंटिफिक भाषेमध्ये आम्ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ असं म्हणतो. म्हणजे माझं वजन जर 80 किलो आहे, तर माझ्या हातामध्ये आणि पोटामध्ये 80 किलोच्या पेक्षा जास्त ताकद असेल तरच मी माझे पाय वर उचलून वेगवेगळ्या कौशल्य करू शकतो. आणि हे काम या मलखांबाने खूप जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तू जसं चॅलेंज म्हणालास की हे चॅलेंजेस आता असे आहेत की हा खेळ लवकरच जागतिक स्तरावर पोहोचतोय. म्हणजे त्याच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप पण झालेल्या आहेत. अमेरिकेमध्ये करतायत, चीनमध्ये करतायत, ऑस्ट्रेलियामध्ये करतायत, युरोपमध्ये हा खेळ सुरू झालाय. आपल्या महाराष्ट्राचेच ते एक व्यक्ती आहेत की ज्यांना या खेळामध्ये काम केल्याबद्दल पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे, उदय देशपांडे. तर त्यांनी हा खेळ बऱ्याच वेळा डेमॉन्स्ट्रेशनच्या स्वरूपातनं बाहेरच्या देशामध्ये पण नेलेला आहे. त्यामुळे हा खेळ अतिशय महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांना शालेय स्तरामध्ये अनिवार्य करावा, कंपल्सरी करावा असं मी म्हणेन या ठिकाणी. तर म्हणजे तुम्ही मल्लखांबाची एवढी माहिती सांगत होता, खूप भारी वाटत होतं मला. म्हणजे की एवढ्या साऱ्या गोष्टी असतात, लहानपणापासून शिकायचं, त्याचे फायदे. आणि तुम्ही आता जसं सांगितलं की आता जागतिक स्तरावरही त्याचं दखल घेतली जाते, अमेरिका असो, चीन असो, प्रत्येक देशात. पण ह्याच्यातही मला अजून एक मनात प्रश्न की एवढा भारी खेळ आहे पण तरीही त्याचा अजून ऑलिम्पिकमध्ये का समावेश नाही झाला. प्रश्न तुझा, तू जसा उल्लेख केलास माझा की मी एशियन जिम्नॅस्टिक टेक्निकल कमिटीवर 2दा निवडून आलो की म्हणा, किंवा माझी निवड झाली असं म्हणा, तर त्याच्यामध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. बेसिकली कोणचा खेळ ऑलिम्पिकमध्ये येणार आहे ह्याची एक काही नियमावली आहे. त्याच्यातला पहिला पार्ट असा असतो की जो खेळ आपल्या उपखंडांमध्ये, जे आपले 5 उपखंड आहेत, ज्या रिंग्स आपल्या प्रदर्शित करतात ऑलिम्पिकचं चिन्ह जे आहे, त्या 5ही खंडांमध्ये हा खेळ खेळायला जावा. पहिली त्याची टर्म अँड कंडिशन आहे की कुठला खेळ ऑलिम्पिकला येणार आहे, तर तो 5ही उपखंडामध्ये हा खेळला जातो का, तो पॉप्युलर आहे का, त्याच्यामध्ये किती देश सहभागी होतात, त्याची नियमावली कशा आहेत, त्या सगळ्यांना समजतात का, त्या सहजतेने कळतात का, आणि त्याला लाभलेला प्रेक्षक वर्ग कसा आहे, या सगळ्या बाबींवर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जाणार का. आणि त्याला त्या खेळामुळे ऑलिम्पिक मधल्या ज्या खेळाच्या काही घटना आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत याच्यातनं काही चालना मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. आणि म्हणून मलखांब ऑलिम्पिकमध्ये जाईल. इव्हन योग सुद्धा आता स्पर्धात्मक आलाय, ते सुद्धा ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतं. पण केव्हा, जेव्हा पूर्ण 5ही खंडांमध्ये हे व्यवस्थितरित्या एस्टॅब्लिश होतील हा खेळ, त्याच्यानंतर तो खेळ ऑलिम्पिकमध्ये इंट्रोड्यूस होतो. आता जी टेक्निकल बाबी आहेत याच्यासाठीच जी आंतरराष्ट्रीय बॉडी असते प्रत्येक खेळाची, त्याला आम्ही मदर इन्स्टिट्यूट असं म्हणतो, त्या प्रत्येक खेळाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून या सर्व खेळांची नियमावली तयार केली जाते. या सर्व खेळाच्या नियमावली बरोबरच त्या खेळाचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा राबवली जाते.
की जेणेकरून हा खेळ प्रत्येक देशामध्ये खेळला जाईल आणि प्रत्येक देशातल्या प्रत्येक घटकांपर्यंत तो पोहोचेल. आता हे करत असताना जिम्नास्टिक्स या खेळामध्ये मी असल्यामुळे, हा जिम्नास्टिक्सचाच थोडासा उपप्रकार असल्यामुळे, मलखांबाला मानलं गेलेलं असल्यामुळे याची सुद्धा नियमावली ही दर ऑलिम्पिक नंतर चेंज होत असते. दर ऑलिम्पिक 4 वर्षांनी होतं. ऑलिम्पिकची स्पर्धा झाल्यानंतर या खेळामध्ये कशी प्रगती करायची, कोणचे नियम खेळाडूच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत, कोणत्या उपकरणामुळे, कोणत्या स्किल्समुळे त्याच्या जीवनावर धक्कादायक गोष्टी घडणार आहेत, ह्याच्या सर्व बाबींचा विचार करून ही टेक्निकल कमिटी म्हणजे तांत्रिक समितीची जी काही काम करण्याची पद्धत आहे ती सर्व गोष्टी आणि ते करते. आणि त्या पद्धतीने त्या नियमावली, त्या खेळाचं स्ट्रक्चर आणि त्या खेळाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते आपण हे सगळं कार्य या गोष्टींच्या माध्यमातून होतं. आणि हे जेव्हा आपण पूर्णपणे बघतो एका विशिष्ट खेळामध्ये घडलेलं, तेव्हा तो खेळ ऑलिम्पिकमध्ये किंवा त्याची प्रगती होताना आपल्याला दिसते. ओके. एशियन जिम्नॅस्टिक युनियन नावाची जी संस्था आहे, तुम्ही त्या टेक्निकल टीमचे तुम्ही एकदा नाही तर 2दा मेंबर आहात. पण या निवडीचं एवढं महत्व काय? कारण की भारतातलं एकच तुम्ही व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यातनं दोन वेळेस तुमची तिथं निवड झाली आहे. कुठलाही खेळाचा जो प्रसार आणि प्रचार होतो किंवा खेळाला जे विकसित करण्यासाठी जी एक विशिष्ट प्रकारची टीम लागते, त्या टीम मधला महत्वाचा पार्ट असतो की तुमचे कोचेस महत्वाचे. आपण असं म्हणलं की कोच तुम्हाला चांगला लाभला तर तुम्ही खेळामध्ये खूप मोठी प्रगती करू शकाल. दुसरं म्हणजे तुम्हाला फॅसिलिटीज निर्माण चांगल्या करून दिल्या तर तुम्ही त्याच्यावर सराव कराल, तुम्हाला खूप संधी मिळतील, अपॉर्च्युनिटी मिळतील आणि तुम्ही त्याच्यात प्रगती कराल. तिसरा महत्वाचा जो घटक आहे याच्यामध्ये की तो म्हणजे तांत्रिक समितीचा म्हणजे रूल्स रेग्युलेशनचा माहिती जाणकार असणारा व्यक्ती. आता विविध खेळामध्ये पंच असतात, अंपायर्स आपण त्याला म्हणतो. जिम्नास्टिक्समध्ये जजेस असं त्याला म्हटलं जातं, कारण ते मूल्यांकन करतात, त्याचं इव्हॅल्युएशन करतात आणि त्याचा स्कोर दिला जातो. तर त्यामुळे जजेसची भूमिका खूप महत्वाची असते आणि त्याच्यात कोणावरही अन्याय होऊ नये याच्यासाठी जिम्नास्टिक्समध्ये वेगवेगळं पंचमंडळ असतं. मग आता हे पंचमंडळ कसं काम करणार आहे, कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कशा पद्धतीने नियम तयार केले जातात, तर हे तयार करण्यासाठी ही जी तांत्रिक समिती आहे ती गठीत केली जाते. आणि या गठीत समितीवर जर तुम्ही आहात याचा अर्थ काय आहात की तुमच्याकडे या खेळाचं प्रचंड ज्ञान आहे, अनुभव आहे आणि त्याच्यानंतरच तुमची ही निवड होणार. म्हणजे मी 2001 पासून आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम करतो आहे आणि त्या पंच काम करत असताना केवळ नुसतं पंच म्हणून काम करत नाही, तर मी आज जागतिक स्तरावरचा 5व्या क्रमांकाचा पंच म्हणून मला मान्यता मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या अनुभवामुळे म्हणजे मी आजपर्यंत जवळजवळ 7 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पंच म्हणून काम केलंय. मी 3 इंडोर एशियन चॅम्पियनशिप मध्ये काम केलंय, 4 एशियन चॅम्पियनशिप मध्ये काम केलंय. अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय काम करण्याचा माझा अनुभव आहे. आणि या खेळातलं नॉलेज याच्यामुळे आज मला ही संधी प्राप्त होतीये. आणि हे संधी प्राप्त होण्यापाठीमागची भूमिका आणखीन एक आहे की जिम्नास्टिक्स हा खेळ म्हणजे खेळाडू परफॉर्मन्स करतो, पण त्याचं इव्हॅल्युएशन कोण करतं, तर हे पंचमंडळ करतं. मग पंचमंडळ करत असताना तुमची भूमिका फार महत्वाची आहे. आता साहजिकच आहे की आपला खेळाडू आला की आपण सहजतेने त्याला जास्त मार्क देणे किंवा त्याला आपण त्याला म्हणतो की पार्शालिटी करणे असं सहजतेने होऊ शकतं. पण इथे आपल्याला फार महत्वाची गोष्ट किंवा शिकवण किंवा तुमचा फिलॉसॉफीचा फार महत्वाचा पार्ट इथे महत्वाचा आहे की तुम्ही समोर येणाऱ्याचं इव्हॅल्युएशन किती तंतोतंत आणि तुमच्या नियमाला पकडून करता. हे शिकवण जी आहे ही शिकवण तुम्हाला वरच्या लेवलवर घेऊन जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जे काही आज या क्षेत्रामध्ये काम करतोय ते करत असताना मी नेहमी भूमिका स्पष्ट पाळली की आपण ज्या नियमाने ह्या खेळामध्ये सहभागी होतोय किंवा माझ्यावर जो अन्याय झाला होता की कोणीच माझ्याबरोबर नव्हतं आणि त्यामुळे माझ्यावर पंचांनी अन्याय केल्यामुळे मी स्पर्धेत मागे पडलो, तर ते हे असं घटना घडून अनेक खेळाडू स्पर्धा सोडून जाऊ शकतात, चांगले खेळाडू. आणि म्हणून ही होऊ नये याच्यासाठी या क्षेत्रात काम करायचं मी ठरवलं आणि ते आज करतो आहे. गेले 2001 पासून मी या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतोय आणि त्याचाच कामाचा माझ्या पावती म्हणा की मी जे काही खरोखर याच्याप्रमाणे जर काम केलं असल्यामुळे दुसऱ्यांदा माझी याच्यावर निवड झाली ती याच्यासाठीच की मी कुठल्याही खेळाडूंवर मग तो भारताबाहेरचा असेल
किंवा भारतातला असेल, या खेळाडूंवर अन्याय होऊ देणारा नाही याची खात्री या एशियन जिम्नॅस्टिक युनियन जे आमचं आहे त्या लोकांना पटली आणि त्यामुळे त्यांनी माझी दुसऱ्यांदा याच्यामध्ये निवड केलेली आहे. म्हणजे निवड होण्या पाठीमागची ही नक्कीच भूमिका माझी आहे. तर ती मला असं वाटतं की हे सुद्धा मला माझ्या गुरूंनी जे मला ज्ञान दिलं, जे मला तत्वज्ञान शिकवलं, ज्या फिलॉसॉफीनी माझं जीवन मी जगण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा सुद्धा याच्यामध्ये नक्कीच वाटा असेल असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही अचिव्हमेंट केलेली आहे त्याच्यासाठी खरंच म्हणजे एक तर मेहनत तर प्रॉपर मेहनत तर लागतेच, पण त्याच्यासोबत डिसिप्लिन आणि तुमचे पेशन्स किंवा संयम पण तुम्हाला तो लागतो. हा जसा खेळाडूमध्ये जसा डेव्हलप होतो किंवा तो मिळवतो, तसं एक कॉमन मॅन म्हणून तो खेळाडू सारखा त्याचा संयम म्हणा किंवा डिसिप्लिन हा कसा स्वतःमध्ये डेव्हलप करावा सामान्य माणसाने. बेसिकली डिसिप्लिन इज गॉड असं म्हटलेलं आहे पूर्णवादाच्या फिलॉसॉफीमध्ये. डिसिप्लिन इज गॉड. डिसिप्लिन इज गॉड. तर डिसिप्लिन इज गॉड म्हटल्यानंतर आणि आमच्या खेळामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे की जसं आम्ही असं विचारतात आम्हाला प्रश्न की तू कोणत्या डिसिप्लिनचा आहे. म्हणजे डिसिप्लिन याचा अर्थ तू कुठच्या खेळाचा आहे. म्हणजे खेळ आणि डिसिप्लिन हे पण येतं, कारण डिसिप्लिन शिवाय खेळ होऊ शकत नाही. कारण तुम्हाला खेळामध्ये बघा, तुम्ही जर नियमाच्या विरुद्ध काम वागलात किंवा काही बिहेव केलं की लगेच रेड कार्ड मिळतं आणि तुम्ही बाहेर जाता. हे जर तुम्हाला आहे तर हे खेळाची एक शिकवण आहे की माणसांनी नियमामध्ये कसं राहायचं. म्हणजे नीती म्हणजे माणूस. हे जर तुम्हाला या फिलॉसॉफीमध्ये आम्हाला शिकवलं गेलंय की किंवा सांगितलं गेलंय आमच्या गुरूंनी, आमच्या वडिलांनी दिलंय की ते जी पूर्णवादाची आहे ही प्रत्यक्षात खेळामध्ये खूप सटीक बसणारी गोष्ट आहे. ही खूप चपलक बसणारी गोष्ट आहे. कारण खेळामध्ये तुम्हाला नियमाचं पालन करावं लागतं आणि म्हणून डिसिप्लिन तुमच्यामध्ये पाहिजे. खेळामध्ये तुम्ही नियमाच्या अगेन्स्टमध्ये करू शकत नाहीत म्हणून तुमच्याकडे नीतिमत्ता पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खेळाने मिळतात. मग आता खेळ आणि डिसिप्लिन ही तर एकमेकाशी जोडलेली गोष्ट आहे. मग आता या खेळामधनं जेव्हा आपण समाजामध्ये अनेक आपण घटना बघतो किंवा अनेक प्रसंग आपल्यावर येतात, तेव्हा खेळामुळे आपल्याला जी दिलेली देणगी आहे ती हीच आहे की आपल्याला एकतर कुठल्याही प्रसंगाला आपण सहजतेने सामोरे जायला शिकतो. कारण खेळ अशी आहे की समोरची टीम तगडी म्हणून मी खेळणार नाही असं कधी कोणी खेळ म्हणू शकत नाही. कारण त्याला ती शिकवण दिलेली असते, अरे समोरचा आहे, तुझ्यामध्ये किती ताकद आहे, किती वीक जरी असला तरी तू त्या ह्याला सामोरं जा आणि त्याच्याशी फाईट कर. नक्कीच तू जर चांगला खेळला तर तू त्याला हरवू शकतो. आणि याचं उदाहरण आपण बघितलं की 1984 आपण वर्ल्ड कप जिंकूला आलो की एखादा बलाढ्य संघाला पण सुद्धा आपण हरवू शकतो. हे म्हणजे कुठली गोष्ट अशक्य नाही, हे खेळातले अनेक उदाहरणं तुम्हाला दाखवतात आणि त्यामुळे जीवनामध्ये मग आपल्याला एक प्रेश मिळतो की अरे नाही, खेळामध्ये तर आपण असं घडू शकतं तर मग आपल्या जीवनामध्ये का नाही घडू शकणार. आणि म्हणून ही जी एक बाब आहे की ती खेळातनं आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळू शकतो. खेळ म्हणा किंवा खेळाडू किंवा खेळाडू घडवणारे कोच किंवा गुरु असं जे आपण त्यांना म्हणतो, तर आज ह्या तिन्ही समोर आजच्या काळाप्रमाणे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे आपण चॅलेंजेस म्हणून ह्या तिन्ही जणांकडे आजच्या काळाप्रमाणे काय चॅलेंजेस वाटतात तुम्हाला. आता हे जे 3 घटक आहेत आपल्या ह्याच्यामधले, त्यांचे खेळ आहेत, कोच, त्यांचे खेळाडू आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक आहेत किंवा गुरु आहेत त्यांचे. मुळात खेळ ही दुसरं त्याला रिक्रिएशन असं म्हटलेलं आहे. रिक्रिएशन, खेळाला रिक्रिएशन कशा म्हणजे हा जो खेळ आहे हा खेळ हा रिक्रिएशन आहे, म्हणजे पुनर्निर्मिती आहे. म्हणजे एक खेळ, आता जसं माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की जिम्नॅस्टिक्सचं मी जर खेळ आहे, जसं मी तुम्हाला मलखांबाचं उदाहरण दिलं की आधी पोल मलखांब आला, पण आता रोप पण आला, आता त्याचा हँगिंग पण आला, आणखीन पुढे ते सिल्क आलेलं आहे. हे व्हेरिएशन्स आहेत. हे सगळे एका खेळातनं निर्माण झालेली अनेक रूप आहेत. तसं जिम्नॅस्टिक्समध्ये पण होतं. पूर्वी जिम्नॅस्टिक्स आर्टिस्टिक होतं, ट्रॅम्पोलिन आलं, रिदमिक्स आलं, त्याच्यानंतर अॅक्रोबॅटिक्स आलं, एरोबिक्स आलं, आता पार्कोर म्हणून एक नवीन डिसिप्लिन डेव्हलप. म्हणजे हा खेळातले हे चॅलेंजेस आता येणार आहेत. जसं मगाशी म्हणलात की बाकीचे खेळ पण पाहिले आणि आपले पारंपरिक खेळ बंद पडले. त्याला बंद पडण्याचं कारण असं आहे की त्या खेळामध्येच रिक्रिएशन आहे, नवीन निर्मिती आहे. त्यामुळे नवीन निर्मिती होत राहणार आणि ज्या लोकांना त्या नवीन निर्मितीची माहिती झाली ते त्याच्यामध्ये येत राहणार. कारण
शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की मी यश मिळवलं पाहिजे, मला पदक मिळालं पाहिजे. मग नवीन खेळामध्ये असं असतं की नवीन लोकांना माहित नाहीये, मग आपण त्या खेळामध्ये जा, पहिल्यांदा खेळा आणि पदक मिळवा. हे सगळं आपलं हे होत असतं. त्याच्यामुळे खेळाचं चॅलेंज हे आहे की हा खेळ आता पूर्वी एक होता, त्याचे अनेक रूप तुम्हाला बघायला मिळणार. हे नवीन चॅलेंज आहे. म्हणजे असं जसं तुम्ही म्हणलं की कसोटी क्रिकेट झालं, त्याची अनेक रूपं आली, तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागणार, तुम्हाला त्याच्याशी कोपअप करावं लागणार. आणि ते करतात, लोक करतील, ते अडॅप्ट करतील, जेव्हा त्यांना ते कळेल ते करतील. हा खेळाचा बाबतीत झाला की हा खेळ नवीन नवीन येत राहणार. म्हणजे पूर्वीच्या काळी मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कोच म्हणून काम करायचो, तेव्हा 36 खेळ होते, आता 96 खेळ झाले स्पर्धेमध्ये. म्हणजे तुम्हाला स्पर्धा 96 खेळाच्या आंतरशालेय स्पर्धा घ्याव्या लागतात. म्हणजे इतके खेळ आज नव्याने वाढलेले आहेत. तर त्यामुळे हे रिक्रिएशन असल्याचं त्याचा मूळच अर्थ रिक्रिएशन आहे म्हटल्यावर ते वाढत राहणार आहे. आता राहिला दुसरा प्रश्न खेळाडूंचा. खेळाडूमध्ये आज आपण बघतो की जे शारीरिक कष्टाचे आहेत किंवा जिथे जोखीम आहे तिथे खेळाडू येताना दिसत नाही. ही एक मानसिकता आलेली. पूर्वीच्या काळी कबड्डी खो खो खूप खेळायचे, पण आता मधल्या काळामध्ये कबड्डी खो खो हे खेळणं कमी झालं, कारण इंजुरीज त्याच्यामध्ये खूप जास्त व्हायच्या. आणि जिथे इंजुरीज प्रमाण जास्त आहे तिथे आपल्या पॅरेंट्सची मानसिकता आहे की माझा पाल्य मुलगा असो किंवा मुलगी तो सेफ असला पाहिजे, त्याला त्याच्या पद्धतीने त्याला खेळायला मला त्याला वातावरण मिळालं पाहिजे, ही एक भावना आहे. त्याच्यामुळे खेळाडू आजकाल असे म्हणजे पॅरेंट्सच आपल्या पाल्यांना असे खेळ देतं की ते सॉफ्ट आहेत, सेफ आहेत, ते करतील अशा पद्धतीने हा खेळाडू होणार आहे. त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या खेळाडूंच्या बाबतीत मला सांगायची वाटते की पूर्वीचे खेळाडू असे होते की त्यांना किती रागवलं, किती मारलं, किती प्रेशर टाकलं तरी ते सहजतेने त्याला टॅकल करायचे. आता विषय असं झाले की मुलाला असं म्हटलं की अरे नाही, तुला आज जास्त ट्रेनिंग करावं लागेल, तू मागे पडलायस. त्याला जर रागवलं, त्याला जर काही जास्त ट्रेनिंग दिलं की तो एकतर त्याची शारीरिक तयारी नाही, मानसिक पण तयारी नाही. कारण इतके आपण घरामध्ये त्यांना जपून ठेवलेलं आहे, इतकं त्यांना आपण आल्हाद त्याचं सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे त्याला शरीराला कष्ट देण्याची किंवा त्याला ना म्हणण्याची किंवा नकार स्वीकारण्याची त्याची मानसिकता झाली. त्यामुळे खेळाडू आजच्या काळामध्ये आमच्याकडे जे असे येत आहेत की त्यांना आम्ही व्हिगरसली ट्रेनिंग देऊ शकत नाही. आणि त्यामुळे सुद्धा खेळाडूंचे जे परफॉर्मन्सेस आहेत ते आपल्याला विशिष्ट पद्धतीने काही विशिष्ट खेळामध्येच ते पुढे जाताना दिसतात. त्यामुळे हा एक मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे की हे कशा पद्धतीने आम्ही करणार. पण एक मात्र नक्की झालंय, म्हणजे ही जशी एक निगेटिव्ह बाजू आहे तशी एक पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की आजच्या खेळाडूंमध्ये एक मात्र आम्ही बघितलंय की त्यांच्या पॅरेंट्सचा खूप सपोर्ट त्यांना मिळतो. म्हणजे आम्ही असं म्हटलं की अरे ह्याला आता एका विशिष्ट फेज नंतर आता याची लेवल चेंज झाली, आपल्याला इथे हाय ट्रेनिंग परफॉर्मन्सला आपल्याला बेंगलोरला पाठवावं लागेल, आपल्याला पुण्याला पाठवावं लागेल, आपल्याला दिल्लीला टाकावं लागेल, आपल्याला पुण्यामध्ये बालेवाडीला आपल्याला त्यांना शिफ्ट करावं लागेल. जेव्हा आम्ही असं त्यांना सांगतो तेव्हा पॅरेंट्सची आणि त्या मुलाची पण तयारी नक्की असते की मी तिथे जाऊन हे हाय लेवलचं परफॉर्मन्स घेईल, कारण मला या खेळामध्ये हाय लेवलवर जायचे. एक करिअरच्या दृष्टीने आजचे विद्यार्थी जे खेळाडू आहेत ते आता ऍक्सेप्ट करायला लागलेत आणि पॅरेंट्स सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होत आहेत. पण त्याच्यात ते फेम मिळतंय म्हणून जात आहेत की खरंच त्यांच्याकडे शिकण्याची तुमची मानसिकता पण त्याच्यात तेवढीच नक्कीच येते. म्हणजे फेम आहे आणि त्याच्यातनं करिअर पण आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत की केवळ फेम आहे असं नाही, फेम तर आहेच आहे. तुम्ही जेव्हा नॅशनल इंटरनॅशनल लेवल जाता तेव्हा तुम्हाला तो फेम मिळणारच आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये करिअर पण होत आहे. अनेक खेळाडूंना आज जॉब्स पण चांगले मिळत आहेत, ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि काही लोकांना तर आज प्रोफेशनल लीग्ज आणि याच्यामधनं खूप जास्त आपण व्यावसायिकतेमधनं पैसा सुद्धा ते उभा करू शकतात आणि त्यांना इतर कुठल्याही गोष्टी करण्याची आवश्यकता पडणार नाही, एवढं त्याच्यामध्ये आलंय. त्यामुळे एक मात्र नक्की झालंय की खेळाडू, जसं आता मी तुम्हाला म्हटलं की पॅरेंट्स त्याचे एफर्ट्स घ्यायला तयार आहेत आणि जर त्याचं करिअर होणार असेल तर तो बाकी सगळं सोडायला सुद्धा तयार आहे. तिसरं महत्वाचं तुम्ही विचारलंय की प्रशिक्षक. आता प्रशिक्षक किंवा गुरु हे जे आहेत, पूर्वीची जी आपली गुरु परंपरा होती त्या मानाने आजच्या गुरु परंपरेला किंवा एवढ्या ह्या ऍडव्हान्स झालेल्या खेळाडूंना गुरुचं महत्व थोडंसं नाही म्हणलं तरी जो रिस्पेक्ट पूर्वीच्या काळी होता तो थोडासा कमी झालेला दिसतोय. कारण आजकालचे खेळाडू सुद्धा खूप स्मार्ट झालेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या गुगलवर आणि सगळ्या AI वर सगळ्या मिळतात. समजा उदाहरणार्थ मी आज प्रशिक्षणाला गेलो नाही, मला आज घरीच राहायचंय, तर मी घरी अर्ध्या तासासाठी कोणचे व्यायाम करू
मी फक्त आयाला विचारतो आणि आय मला सांगतो की कोर्ससाठी हे एक्सरसाइज तू कर, की तो लगेच एक्सरसाइज करतो आणि कोचला सांगतो सर मैंने ये कर दिया, आज का ट्रेनिंग शेड्यूल मेरा हो गया कंप्लीट, आपको कुछ ज्यादा एफर्ट लेने की जरूरत नहीं है, मैं नहीं आ रहा हूं. अशा पद्धतीने हे टेक्नॉलॉजीचा वापर आहे. नक्कीच त्याचा एका दृष्टीने तो फायदा आहे कारण तुमचं ट्रेनिंग सेशन बुडत नाहीये. पण दुसरीकडे असं होते की मग जो ट्रेनिंग प्लॅन कोचने तयार केलेला आहे, त्याच्या बॉडीच्या अनुषंगाने त्यांनी जे काही केलेलं आहे ते कुठेतरी मिसमॅच होण्याची किंवा ते कुठेतरी बिघडण्याची शक्यता पण निर्माण होती. त्यामुळे कोचेसना सुद्धा, कोच मी पण आज एक प्रशिक्षक म्हणून काम करतो, तर मी केवळ माझ्या पूर्वीच्या अनुभवावर आणि पूर्वीच्या ज्ञानावर जर मी कोचिंग करायला उतरलो तर मी फेल होईल, मला कुठल्याही चांगला खेळाडू घडवता येणार नाही. म्हणून मला सुद्धा आज हायटेक झालं पाहिजे, मला सुद्धा आज नवीन नवीन ज्या काही ट्रेनिंग सिस्टम्स आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे, मी वेगवेगळ्या ट्रेनिंग कोचेसचे कोर्सेस सर्टिफिकेट्स मिळवायला पाहिजे आणि मी अपडेट राहायला पाहिजे. तरच मी माझ्या या खेळामध्ये खेळाडूंना प्रॉपरली ट्रेनिंग देऊ शकतो आणि त्यांना एका विशिष्ट उंचीपर्यंत त्यांच्या पोटेन्शियल प्रमाणे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचे हे चॅलेंजेस नक्कीच आपल्या या काळामध्ये आम्हाला जाणवत आहेत आणि काही निगेटिव्ह पण आहेत पण काही पॉझिटिव्ह पण आहेत. आणि त्या पॉझिटिव्हवरच जाण्याची शिकवण लहानपणापासून मिळालेली असल्यामुळे आम्ही ते सुद्धा सकारात्मकतेने घेतो आणि पॉझिटिव्हने घेऊन त्याच्यात प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता गुरु शिष्य परंपरा एक तुम्ही शब्द वापरला, तर अजूनही विश्वास ठेवतात गुरु शिष्य परंपरेवर? नक्कीच आहे. कारण शेवटी काय आहे की किती जरी तुम्ही आज एआयचा वापर केला, टेक्नॉलॉजीचा वापर केला, तरी शेवटी टेक्नॉलॉजी तुमचं शरीर कसं आहे, तुमचं बॉडी कंपोजिशन कसं आहे, तुमच्या हॅबिट्स कशा आहेत, तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे याचा अभ्यास करून तुम्हाला ट्रेनिंग किंवा तुम्हाला काही कोचिंग करू शकत नाही. तो तुमचा जो प्रत्यक्ष कोच आहे, जो तुम्ही ज्याच्याकडे ट्रेनिंग घेताय त्यालाच माहिती आहे तुमचं बिहेवियर कसं आहे, पॅटर्न कसं आहे, तुमचं सोशल बॅकग्राऊंड काय, तुमचं बॉडी कंपोजिशन कशा पद्धतीने आजपर्यंत डेव्हलप होत गेलेलं आहे. तर त्याचा अभ्यास करून हा प्रशिक्षक त्याला घडवत असतो. त्यामुळे प्रशिक्षकाचा आणखीन दुसरा एक बेनिफिट आहे की त्याच्यावर खूप विश्वास, जेव्हा तो ट्रेनिंग देत असतो त्यावेळेस त्याच्यावर खूप विश्वास असतो. आपल्या विद्यार्थ्याचा खूप विश्वास असतो आणि हा विश्वासाचं रूपांतर त्याच्या सक्सेसमध्ये तो निर्माण करू शकतो. मी असे अनेक प्रसंग माझ्या जीवनामध्ये बघितलेले आहेत किंवा मी केलेले आहेत की ज्यावेळेस एखादी गोष्ट एखाद्या खेळाडूला जमत नाही, काही केलं जमत नाही, तर त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आपल्याला आता आपल्या कोचकडे किंवा गुरुकडे आपल्याला जावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की माझं असंच आहे, मी काय करू. आणि मग ती गोष्ट त्या गुरुला कळत असते कारण त्याचा अभ्यास जर असेल तर तो बरोबर येतो की हा कुठे मिस्टेक करतोय आणि कुठे ह्याला टेक्निकली तो साऊंड आहे पण त्याला कुठे बुस्टअप करण्याची आवश्यकता आहे, ती मेंटल बुस्टअपची जी आवश्यकता आहे ती तो कोच बरोबर त्या ठिकाणी करतो आणि तो त्याच्यातनं ओव्हरकम करतो. त्याच्यामुळे ही गुरु शिष्य परंपरा नक्कीच खेळामध्ये तर अबाधित राहू शकते कारण तुम्ही बाहेर आभासी ह्याच्यातनं तुम्ही काही घेतलंय आणि तुम्ही काही घडलात असं होऊ शकत नाही. आणि ह्याचा आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल की जर प्रत्यक्षात जोपर्यंत जाऊन शिकत नाही तोपर्यंत, कारण हे सगळं अनुभवाचं आहे, प्रत्यक्ष कृती करण्याचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ही जी स्पोर्ट्समध्ये म्हणजे मी म्हणतोय की खेळामध्ये गुरु शिष्य परंपरा खूप चांगल्या पद्धतीने टिकेल आणि ती पुढे जाईल आणि ती राहीलच असा माझा विश्वास आहे. जसा एखादा खेळाडू त्याच्या चॅलेंजेसला सामोरं जातो एखादा खिलाडू वृत्तीने आणि तो त्या खेळाचा आनंद लुटतो, तसा कॉमन मॅन म्हणा किंवा आमच्यासारखे तरुण किंवा सामान्य माणसांना एखाद्या खेळाडूप्रमाणे त्यांच्या जीवनात आनंद लुटता येऊ शकेल का किंवा तो खिलाडू वृत्तीने आनंद घेता येईल का? खेळाला गेम ऑफ लाईफ ही जेम ऑफ लाईफ असं एक फ्रेज पूर्णवादाच्या फिलॉसॉफीमध्ये आम्हाला दिसून येते आणि ती शिकवण पण आम्हाला डॉक्टर पारनेरकरांनी दिलेली आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनामध्ये खेळाचं एक मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचं महत्व आहे. मग आता हे काय आहे तर जसं तू म्हणाला की खेळामधनं अनेक गोष्टी मिळतात आणि अनेक गोष्टी आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यातलं महत्वाची गोष्ट अशी आहे की खेळामुळे आपल्याला आपलं जीवन सहजतेने जगता येतं.
याचं उदाहरण तुम्हाला देतो की आपण जेव्हा एखादी मॅच टीव्हीवर बघतोय त्याच्यात आपण पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो, आपलं बाकीच्या सगळ्या गोष्टी मिस झालेल्या असतात. जेव्हा आपण खेळतो तेव्हा खेळामध्ये खेळत असताना आपल्याला जरी हरत असलो तरी आपण खेळामधलं कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होत नाही, आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो, आपल्या त्यावेळेसचे विचार सगळे बाजूला गेलेले असतात. त्यामुळे खेळाला एक डायनामिक मेडिटेशन म्हटलेलं आहे. आणि हे डायनामिक मेडिटेशन याच्यासाठी आहे की तुम्ही बाकीचं सगळं विसरता, तुम्ही फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या खेळावर आहे. आणि मग या खेळावर इतकं तुम्ही कॉन्सन्ट्रेट झालेला आहात की तुम्हाला बाकीच्या काहीच गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा राहत नाहीत किंवा तुम्ही काढून टाकू शकता. म्हणजे हे एक प्रकारचं एक ट्रेनिंग आहे. त्यामुळे हे खेळाचं हे वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य ओळखून जर आपण ते सांगितलं गेलं तर ते अत्यंत उपयुक्त असं ठरणार आहे. आणि याच्यातनंच तुम्हाला तुमच्या खेळाच्या संदर्भामध्ये जसं आपण म्हटलो की आज स्पोर्ट्समॅन स्पिरिट जे आपण म्हणतो, खेळाडू वृत्ती, ही खेळाडू वृत्ती हा खेळातला फार महत्वाचा शिकवण आहे, महत्वाची शिकवण आहे. जसं आपल्याला कुठलाही एक खेळ एक विशिष्ट पद्धतीची शिकवण देऊन जातो. याचं उदाहरण देतो मी. आता बास्केटबॉल खेळलेलो आहे. बास्केटबॉल तुम्हाला काय शिकवण देऊन जाईल तर बास्केटबॉल मधली शिकवण अशी आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही उंचीवर जात नाही तोपर्यंत तुमचं टार्गेट तुम्हाला पाहिजे तिथं मिळू शकत नाही. म्हणजे तुमची उंची एवढी वाढवा की तुम्हाला सहजतेने तुमचं टार्गेट प्राप्त करता येऊ शकतं. दुसरं बास्केटबॉल असं शिकवतं की तुम्हाला समाजामधल्या प्रत्येक अडथळ्याला हुलकावणी देता आली पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो श्रूडनेस, कुठे मागे घ्यायची आणि कुठे आपल्याला पुढे जायचं याची शिकवण बास्केटबॉल होतं. कारण बास्केटबॉलच्या खेळामध्ये तुम्हाला 2-2 समोर डिफेन्स आहेत, त्याला तुम्हाला मी असंच भासवतोय की मी इकडे चाललोय पण मी जातोय दुसऱ्याच बाजूला, अशी हुलकावणी देऊन आपलं टार्गेट गाठता येतं. म्हणजे एक जीवनामध्ये हा एक तुम्हाला शिकवण देतं. फुटबॉल तुम्हाला आणखीन एक वेगळी शिकवण देतं की फुटबॉलमध्ये आपण बघतो की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं टार्गेट गाठायचंय आणि ते गाठत असताना आपल्याला खूप वेळा पडावं लागणार आहे, खूप वेळा धडपडावं लागणार आहे, खूप वेळा अनेक लोकांना धडकावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला किती संकट आली, कितीहीदा तुम्ही पडलात, कितीदाही तुम्ही लोकांनी ठुकरवलं गेलात तरी तुम्हाला पुन्हा उठून त्या बॉलला घेऊन त्या गोलमध्ये न्यायचंय, ही एक शिकवण येते. म्हणून म्हणलं की खेळ हा जो ही जी गोष्ट आहे ही गोष्ट या फिलॉसॉफीनी गेम ऑफ लाईफ इज जेम ऑफ लाईफ, एक रत्नाप्रमाणे ते तुमच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे. कारण त्याच्या स्पर्शाने तुमचं जीवन पुलंकित होणार, म्हणजे तुमचं विकास होणार, असं या खेळाचं महत्व आहे. आणि ही जी खेळाडू वृत्ती म्हणलं ना की आता खेळाडू वृत्तीच्या आजच्या घडीच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की थोडीशी खेळाडू वृत्ती खूप मागे पडत चालली. आणि म्हणूनच मी तुला मगाशी म्हटलं की आपल्याला खेळामध्ये या फिलॉसॉफीचा किंवा अध्यात्माचा खूप महत्वाचा रोल यायला लागलाय. इव्हन आरोग्याविषयीचा आज आपण योगचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतोय तर त्याच्यामध्ये आरोग्याविषयी सुद्धा डेफिनेशन करत असताना कुठेतरी स्पिरिच्युअल हेल्थ सुद्धा आजकाल महत्वाची आहे, आध्यात्मिक आरोग्य सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी खेळाडू वृत्ती आहे खेळामधली ही कुठेतरी संपत चालली. कशाही पद्धतीने मला पदक मिळालं पाहिजे, मग मी ते मॅनेज करतो. आज तुम्ही क्रिकेटमध्ये बघता फिक्सिंग व्हायला लागले, अनेक लोक वेगवेगळ्या औषधींचा वापर करून आपला परफॉर्मन्स वाढवताना दिसतात. याचं कारण असं झालंय की या खेळामधला जो आध्यात्मिक पार्ट आहे तो कुठेतरी मिसिंग आहे. आणि म्हणून या खेळाला सुद्धा अध्यात्माची किंवा फिलॉसॉफीची जोड असावी असं डॉक्टर पारनेरकरांनी त्यांच्या या गेम ऑफ लाईफ अँड जेम ऑफ लाईफ, गेम ऑफ लाईफ इज जेम ऑफ लाईफ या आपल्या त्याला काय म्हणता येईल एक ब्रीदवाक्य हे दिलेलं आहे. आणि त्या फिलॉसॉफीचा नक्कीच आजच्या काळाला अत्यंत असा उपयोग होणार आहे. आणि तो जर नाही केला तर आज आपण जे बघतोय की खेळामध्ये मारामाऱ्या होत आहेत, खेळामध्ये कुठल्याही पद्धतीचा शस्त्रांचा अस्त्रांचा वापर करून कुठल्याही पद्धतीने जिंकण्याचीच फक्त केवळ ईर्ष्या लोकांमध्ये निर्माण झाली. याच्यातलं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला ऑलिम्पियन जेवणामधनं वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी औषधी टाकली आणि तो त्या डोपिंगमध्ये पकडला गेला आणि त्याचा चान्स गेला. म्हणजे इथपर्यंत खेळाडू, आपलाच क्लबमधला खेळाडू, आपलाच देशाचा खेळाडू अशा पद्धतीने कृती करतो. हे कशामुळे घडतंय? हे घडतंय याच्यामुळेच की खेळामध्ये जे तू म्हणलास की
खेळाडू वृत्ती विकसित व्हायला पाहिजे, मान्य, येते, नक्कीच येते, पण ती केव्हा येऊ शकते, जेव्हा या खेळाला, या तत्वज्ञानाची म्हणजेच अध्यात्माची जर जोड खेळामधल्या गुरूंनी दिली, तरच हे खेळामधलं जे काही पावित्र्य आहे किंवा जे काही आपण म्हणतो की ते खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आणि तो एक पूरक घटक होईल की ज्याचं जीवन आपण आनंदाने आणि समाधानी जगू शकू, हे तेव्हाच होईल की जेव्हा या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. खरं म्हणजे धन्यवाद, तुमचे जेवढे धन्यवाद मानतील तेवढे कमी आहेत, कारण की एक आम्हाला आजच्या तुमच्या दीर्घ प्रदीर्घ चर्चेतनं एक नवीन अँगल खेळाला आध्यात्मिक टच किंवा फिलॉसॉफीचा टच जसं तुम्ही दिला आणि त्याच्यातनं तुमच्या जीवनात पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. अशीच पॉझिटिव्हिटी आमच्या प्रेक्षकातही निर्माण होईल आपल्या या मार्गदर्शनातनं, मी अशी विश्वास वाटतो, कारण की तुमच्यासोबत चर्चा केल्यानंतर. सर धन्यवाद, आपण आमच्या पॉडकास्टमध्ये आलात.